पेसा भरती लढा आणि पुढील दिशा. डॉक्टर संजय दाभाडे, पुणे. काल आणि आज सर्वोच्च न्यायालयात आपली पेसा केस बोर्डावरती असून देखील प्रत्यक्ष सुनावणीला आली नाही, हे वास्तव आहे. परंतु आता केस पुन्हा बोर्डावरती आणण्याचं एकमेव कारण म्हणजे सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मेन्शन केलेली अर्जन्सी आणि सुधारित प्रतिज्ञापत्र हेच होय. आता कोर्टासमोर पेसाचे प्रमुख मॅटर नसून हे सुधारित प्रतिज्ञापत्र हेच आहे, हेच लक्षात घ्यावे. यासाठी सुनावणी झाली तर याच प्रतिज्ञापत्राला धरून होईल, परंतु सुधारित प्रतिज्ञापत्र सरकारने जे कोर्टाकडून मागितले होते त्याची काही प्रमाणामध्ये पूर्तता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्या 5 ऑक्टोबरच्या शासन निर्णयातून झाली आहे, हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. सुधारित प्रतिज्ञापत्राची मागणी काय होती? भरती प्रक्रिया सुरू असली तरी ती कोक्लूड करणार नाही, म्हणजे शेवटी नेमणुका देणार नाहीत, अशी भूमिका राज्य सरकारने बॉम्बे हायकोर्टामध्ये आणि तसेच उच्च न्यायालयामध्ये देखील घेतली होती. त्या भूमिकेमुळे राज्य सरकार पुढील पाऊल टाकण्याची हिंमत करत नव्हते. मात्र पेसाधारक विद्यार्थ्यांनी नाशिकमध्ये पुकारलेल्या तीव्र आंदोलनामुळे, त्यांना समाजाप्रती मिळालेल्या पाठिंब्यामुळे आणि काही मोजक्या आदिवासी लोकप्रतिनिधींची सक्रियता दाखवल्यामुळे सरकारला जाग आली. अखेरीस माननीय नरहरी झिरवाळ साहेब, आमदार सुनील भुसारा, डॉक्टर संतोष सुपे, सतीश लेम्हे इत्यादी मंडळींनी दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेलो असताना राज्य सरकारने 17 ऑक्टोबर रोजी सुधारित प्रतिज्ञापत्र दाखल केले. यामुळे भरती रखडल्यामुळे पेसा आदिवासी क्षेत्रातील आरोग्य, शिक्षण आणि यासारख्या मूलभूत सुविधांवरती त्याचा परिणाम होत होता. न्यायालयातील अंतिम निर्णयास अधीन राहून भरतीला परवानगी देण्यात यावी असे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर अर्जन्सी देखील मेन्शन करण्यात आली होती. झिरवळ साहेबांच्या निवासस्थानावरती पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून तळ ठोकून बसले होते. दरम्यानच्या काळात मुंबईमध्ये माननीय झिरवळ साहेबांनी राज्यातील प्रमुख आदिवासी कार्यकर्ते, संघटना, लोकप्रतिनिधींची व्यापक सभा 23 सप्टेंबर रोजी बोलावली जात असून त्यामध्ये पेसा आणि धनगर घुसखोरी हे 2 मुख्य मुद्दे त्यामध्ये होते. तेव्हापासून पेसा पात्रताधारक विद्यार्थी मोठ्या संख्येने झिरवळ साहेबांसोबत राहत असलेल्या सरकारी सोसायटीमध्ये तळ ठोकून बसले होते. विद्यार्थी तेथून जायला तयार नाहीत अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. झिरवळ साहेबांचं व अन्य आदिवासी लोकप्रतिनिधींचं गांधळी पुतळ्यावरती धरणे आंदोलन झालं. धनगर मुद्दा पेटत चालला होता आणि इकडं पेसा भरती मुद्दा देखील गंभीर बनत चालला होता. असं असताना सरकारने योग्य दखल घेतली नाही असे लक्षात घेण्यात आले. झिरवळ साहेबांनी थेट मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्यावरती धरणे आंदोलन सुरू केले. अचानक आदिवासी लोकप्रतिनिधी देखील यात सहभागी झाले. शेवटी मुख्यमंत्र्यांना चर्चेला बसवले आणि त्यामध्ये प्रामुख्याने धनगर मुद्द्यांवरती सरकारकडून आपल्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद देता आला, परंतु पेसा भरतीसाठी हा पुढं मुद्दा ढकलला गेला नाही. झिरवळ साहेबांनी अन्य आदिवासी लोकप्रतिनिधींनी मंत्रालयातील जाळीवरती उड्या मारल्या. पेसा भरतीबाबत मुख्यमंत्री वेळ देत नाहीत असे दिसू लागले. झिरवळ साहेबांच्या सोबत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती पण गेलो, पण मुख्यमंत्री तिथे देखील पोचले नाहीत. अशा प्रकारे सह्याद्री अतिथीगृहावरती सगळेजण हा प्रकार घडला. अखेरीस 4 ऑक्टोबर रोजी झिरवळ साहेब स्वतः खासदार डॉक्टर हेमंत सावरा साहेब, आमदार निलेश पाटील साहेब, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी भेट देण्यास टाळाटाळ केल्यामुळे थेट मंत्रालयाच्या जाळीवरून उड्या मारल्या. आमदार डॉक्टर किरण लोहामटे साहेब आणि आमदार हिरामण खोसकर साहेब हे देखील उड्या मारण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला धरून ठेवले. एकंदरीत हा भूतो ना भविष्यात असा प्रसंग पेसा भरतीच्या मुद्द्यांवरती घडला आणि स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्य साहेबांनी त्यांना भेटण्यास वेळ दिला. कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून मानधन तत्वावरती नेमणुका करण्यास शासन तयार झाले. याच दिवशी दुपारपासून पेसा भरती शासन निर्णय काढण्यासाठी सरकारचं पाऊल पडू लागले. मी स्वतः डॉक्टर संतोष सुपे, कैलास वळवी सर, राठाल सर, सागर कोम, सुभाष भोये इत्यादींनी चर्चा करून शासन निर्णयाचा मसुदा बनवला. कंत्राटी नव्हे तर मानधन तत्वावरती नेमणुका देण्यात याव्यात. मानधन तत्सम पदाच्या पहिल्या पगारा एवढे असावे अशा गोष्टी सर्व समाविष्ट झाल्या. परंतु संपूर्ण पगार नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे संपूर्ण संरक्षण देण्यात यावे. नियमित नोकऱ्या किंवा अधिसंख्य या बाबी शासनाने मान्य केल्या नाही, त्याची तीव्र खंत वाटते. पुढे यासाठी लढावं लागेल ही बात पक्की झाली आणि मग शासकीय सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी पेसा भरतीचा GR बाहेर पडला. पुढील दिशा लढाई अभी बाकी है मेरे दोस्त. एका टप्प्यावरती ही लढाई पोहोचली आणि राज्यभर पेसा भरती सुरू झाली. थोडी खुशी, थोडा गम तर आहेच, पण सुरुवात तर झाली. आता खरे तर सध्या तरी आपल्याला जे काय मिळालं आहे ते घ्यायचं आहे पदरात पाडून आणि पुढे लढायचं आहे. पुढे अजून आपल्याला खूप मिळवायचं आहे. तर ते पुढील काळामध्ये असं सरकारकडून आपल्याला भांडून मिळवायचं आहे. शासकीयापासून आपल्याला काय मिळवायचं आहे? तर पहिली गोष्ट सर्वात पहिले मिळवायची आहे ती म्हणजे पेसा भरतीतील निवड झालेल्या आदिवासी तरुणांना मानधन तत्वावरती न ठेवता त्यांच्या संवर्गातील नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे नियमित वेतन आणि सर्व प्रकारचं
सेवा संरक्षण देण्यात यावं. दुसरी मागणी अशी आहे की पेसा केस सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी सुरू असली तरी न्यायालयाचा निर्णय काहीही लागला तरी पेसा भरती झालेल्या आदिवासी तरुणांना नोकरीमध्ये कायम करायचं आहे. तिसरी आहे शिक्षक आणि ग्रामसेवक इत्यादी पदांवरती नियुक्त झालेल्या पेसा आदिवासी तरुणांची सेवा ग्राह्य धरली जाईल आणि त्याला संबंधित कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना कायम करून त्यांना नियमित वेतनावरती समाविष्ट करून घेण्यात येईल. यासाठी लागणारे सर्व पात्रताधारक आदिवासी उमेदवारांनी यापुढे अत्यंत संघटित झालं पाहिजे. समाजाच्या विविध प्रश्नांवरती भूमिका घेत एकत्रित राहिलं पाहिजे. विविध सामाजिक संघटनांच्या सोबत संबंध ठेवले पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये सदैव संपर्कात राहिले पाहिजे. या तरुणांनी नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांची फळे आदिवासी चळवळीला मिळाली पाहिजे, अशी मागणी यावेळी डॉक्टर संजय दाभाडे पुणे यांनी केली.